मित्रांनो, अनेक क्रांतीवीरांनी जुलमी गोऱ्या इंग्रजांची सत्ता आपल्या प्राणाची आहुती देऊन धुडकावून लावली. भारत स्वतंत्र झाला. गोरा इंग्रज यायच्या अगोदर ह्या देशातून सोन्याचा धूर निघत होता असं म्हणतात. गोरे गेले आणि काळे आले. तीच नीती कायम राहिली. औद्योगिकरण झालं. आता फक्त कोळशाचा धूर तेवढा निघतो आहे. थोड्या फार प्रमाणात सुधारणा झाल्या, परंतु सरकाराशी विकार झाला आपला अपक्ष टिकवण्याचा. शासन भी कुछ बोल न पावे, चुन के नहीं आएंगे. अनेक धार्मिक, जातीयवादी, सांप्रदायिक दंगली आपल्या देशात घडतात. सत्तेपुढे जनतेच्या कल्याणाचा विचारच मागे पडला. भारतभूमी ही नररत्नाची खाण आहे. अनेक विद्वान, पंडित, कलाकार, शास्त्रज्ञ, शूरवीर ह्या भूमीत जन्माला आलेले असताना भारतावर अवकळा का यावी ह्या प्रश्नाचा उहापोह प्रस्तुत भजनातून वंदनीय महाराजांनी केला आहे. शेवटी त्याचा उपायही सांगितला आहे. अवकळा 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 अशी का आली रे भारता तुझ्या देहाला. भारता तुझ्या देहाला. भारता तुझ्या देहाला. अवकळा अशी का आली रे भारता तुझ्या धनिक तुझे कुळ होते. किती धनिक तुझे कुळ होते. तुझ भानची याचे नव्हते. तुझ भानची याचे नव्हते. हो, तुझ भानची याचे नव्हते. ही विघ्ने, हो विघ्ने कुठोनी आली रे भारता तुझ्या देहाला. भारता तुझ्या देहाला. भारता तुझ्या आली रे भारता तुझ्या देहाला. भारता तुझ्या तव गोत्र ऋषीनी भरले. तव गोत्र ऋषीनी भरले. क्षत्रिये द्वार रक्षियले. क्षत्रिये द्वार रक्षियले. क्षत्रिये द्वार रक्षियले. का अघटित, का अघटित, का अघटित चिंता व्याली रे भारता तुझ्या देहाला. भारता तुझ्या देहाला. भारता तुझ्या देहाला. अशी का आली रे भारता तुझ्या देहाला. भारता अति कलावान तव स्नेही. अति कलावान तव स्नेही. जा पाहता परके राही. जा पाहता परके राही. जा पाहता परके राही. भिक्षेची, भिक्षेची, भिक्षेची वेळची आली रे भारता तुझ्या देहाला. भारता तुझ्या देहाला. भारता
काणी घेशील का थोडी काणी तुकड्याची भोळी वाणी घेशील का थोडी काणी घेशील का थोडी काणी तू तुझ्या भिकणा घाली रे भारतात तुझ्या